भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 36 साईजची प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला टिप्स ट्रिक्स सहित तुम्हाला आजची कटिंग नवीन पद्धतीने न्यू मेथडने तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। आपला पाठीमागचे ब्लाउज पूर्ण झालेले आहेत, फोरटेक ब्लाउज झालेला आहे, कटोरी ब्लाउज सुद्धा झालेला आहे, अस्तरचा विदाउट अस्तरचा सुद्धा झालेला आहे। मेजरमेंटचे माप चार्ट कसा घ्यायचा आहे हे सुद्धा आपण पाहिलेले आहे। तर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की ते व्हिडिओ जाऊन पहा। आपले व्हिडिओ आवडत असतील लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राइब करायला विसरत जाऊ नका। चला आपण व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया। 36 साईजची प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग आपण करणार आहोत। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। मध्ये तुम्हाला टिप्स ट्रिक्स दिलेल्या असतात, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ आपला पहा। नवीन पद्धतीने प्रिन्स कट ब्लाउज जेणेकरून तुमचा प्रिन्स कट ब्लाउज असा फिट व्यवस्थित परफेक्ट बसणार आहे फिटिंगला, अशा पद्धतीने तुम्हाला टिप्स सांगणार आहे कटिंग करतानाची। कटिंग करताना व्यवस्थित टिप्स लक्षात घेतल्या की तुमची फिनिशिंग अजिबात बिघडत नाही, कटिंग ही व्यवस्थित येते। त्याच्यामुळे चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। ही मापे बघा आपण लक्षात घ्यायची आहेत। ही दोन्ही मापे लक्षात घेऊन आपल्याला प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग करायला महत्त्वाचे ठरतात। पहा, टक्स पॉईंट आणि वेस्ट पॉईंट बरोबर हे बरोबर दोन्ही पॉईंट आपले असतात। ते पॉईंट आपण समजून घेतलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये। ते पाहिला नसेल तर कालचा व्हिडिओ नक्की जाऊन पहा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला नक्की देईल। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कटिंग करायसाठी एक पेपर लागणार आहे। ठीक आहे, आपण घर बसल्या व्यवस्थित पद्धतीने जास्तही तामझाम न करता, खर्च न करता आपण फ्री क्लास करत आहोत। त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने पेपर तुम्ही पण घ्यायचा आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने पेपर घेतल्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवायचा आहे। दुहेरी जी घडी असते ना ती पेपरची, ती घडी आपल्या साईडला आपण करून ठेवायची असते आणि डबल जी घडी असते ना ओपन घडी, ती पुढच्या साईडला आपल्याला ठेवायची असते। अशा पद्धतीने दुहेरी घडी आपल्या समोर ठेवून आपल्याला इथून इथे माप आपल्याला टाकून घ्यायची असतात। ही मापे आपल्याला पूर्ण उंचीचे इथून इथे माप आपल्याला टाकून घ्यायचं असतं। लक्षात घ्या, पूर्ण उंचीचं माप इथं टाकून घ्यायचं असतं। इथं आपली पूर्ण उंची किती आहे तर त्या पूर्ण उंचीमध्ये 1 इंच आपल्याला ऍड करायचं शिलाई मार्जिन। इथं आपण 14 इंच घेतली आहे, म्हणजे 13 पूर्ण उंची आपली 13 आहे, तर 13 मध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलेली असते। पहा, इथं सुद्धा आपण काय करायचं आहे, पुन्हा 13 अधिक 1 14 बरोबर आपण 14 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। जेणेकरून ही ड्रॉ आहे ना आपली लाईन केलेली कंबर रेषेची, ही कंबर रेषा ह्याला म्हणतात। ही रेषा आपली तिरकी येऊ नये म्हणून आपण दोन्ही साईडला पॉईंट घ्यायचे असतात। पहा, अशा पद्धतीने ही कंबर रेषा आपली झाली आहे। कंबर रेषेनंतर आपण काय करायचं आहे, शोल्डर बरोबर घ्यायचे आहे। शोल्डर बरोबर आपण घ्यायचे आहे। स्टेप बाय स्टेप आपण मापे टाकायचे आहेत जेणेकरून आपली व्यवस्थित अशी कटिंग येते। पहा, इथं आपण शोल्डरचं माप टाकलं आहे, 5.5 इंच शोल्डरचं माप टाकलं आहे। इथून खाली आपल्याला सरळ टेप अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा असतो। इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला मुंडा टाकायचा असतो। मुंडा आपण किती घेणार, 5.5 इंच मुंडा आपण इथं घेतलेला आहे। तर ही मुंड्याचा पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने सरळ रेषेने जॉईन करून आपल्याला घ्यायचा असतो। ही झाली आपली मुंड्याची रेषा। आता इथं आपल्याला माप टाकायचं आहे 1/4 छाती, जी आपली 36 साईज आहे ना त्याची 1/4 किती येत आहे, 9 इंच। तर 1/4 आपल्याला घ्यायचा असतो 9 इंच बरोबर। त्यासाठी त्याच्या अगोदर इथं आडवी रेषा आपण काढून घेतलेली असते, ह्याला म्हणायचं आपण छाती रेषा। ठीक आहे, मुंड्यापासून पुढे जी आखतो ती। आता ह्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवून घ्यायचा आहे आणि 1/4 छातीचं आपल्याला माप टाकायचं असतं। 36 साईज म्हटल्यावर 36 साईजचा 1/4 किती आला तर 9 इंच आपला 1/4 आला। आता ह्याच्यामध्ये पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करायची असते। लक्षात घ्या, 1.5 इंच शिलाई मार्जिन इथं आपल्याला ऍड करायची असते। आता आपल्याला इथं बरोबर मुंड्याचा आकार आपल्याला इथे द्यायचा असतो। लक्षात घ्या, मुंड्याचा आकार सर्व पद्धतीने एकसारखाच असतो, त्याच्यामुळे तो चेंज होत नाही। लक्षात घ्या, इथं आपण काय करायचं आहे, तिरका टेप अशा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला इथं ठेवायचा असतो आणि इथं 1.5 इंचावरती आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंचाचा पॉईंट घ्यायचा असतो आणि पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला 1 इंच इथून इथं तिरका टेप ठेवून 1 इंचावर आपल्याला माप घ्यायचं असतं आणि दोन्ही पॉईंटमध्ये आपलं अर्धा इंचाचं माप भरलं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पॉईंट घ्यायचे असतात। इथं आता दोन्ही मुंड्याची जी रेषा आहे ना, मुंड्या रेषावर आपले मुंडा जेवढा भरतो ना त्याचा आपल्याला हाफ करायचा असतो अशा पद्धतीने, आणि हाफ आपल्याला काढून घ्यायचा असतो। समजा इथं 5.5 आहे, 5.5चा 2.25 हाफ येतोय, 2.25 वरती आपण पॉईंट घेतलेला आहे। आता हा पॉईंट बरोबर आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी यूज करायचा आहे बरोबर। हे 1 ते 1.5 इंचाचा जे पॉईंट घेतलेत ना तो पॉईंट आणि ह्या बरोबर आपल्याला जॉईन करायचा आहे। पहा कशा पद्धतीने ते अशा पद्धतीने आपण पण मुंड्याचा माप देण्यासाठी तुम्ही तुमचा पेपर सुद्धा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित फिरवून घेऊ शकता। पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही सुद्धा शेप द्यायचा आहे मुंड्याचा।
आणि पेपर तुम्ही राऊंड असा फिरवून घेऊ शकता आणि त्यानुसार मुंडा तुम्ही आकार देऊ शकता, जेणेकरून मुंड्याचा आकार तुमचा व्यवस्थित येईल. इथं पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यानंतर आपल्याला इथून इकडे आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं असतं. लक्षात घ्या, शोल्डरपासून आतल्या साईडला शोल्डर पट्टीचं माप आपल्याला टाकायचं असतं. आपण इथं 1.5 इंच शोल्डर पट्टीचे माप घेतले आहे, म्हणजे 2.25 अधिक अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे, म्हणजे 2.25 आपलं शोल्डर पट्टी होत आहे. आता इथून इकडं आपण शोल्डर पट्टीचं माप टाकलं तर इथून इकडं गळारुंदीचं माप टाकायची गरज पडत नाही. जर गळारुंदीचं माप टाकलं तर शोल्डर पट्टीचं माप टाकायची गरज पडत नाही. लक्षात घ्या, दोन्हीपैकी एकच माप इथं टाकायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही आपल्याला. पहा, इथून इथं तिरका टेप आपल्याला ठेवायचा आहे आणि इथं आपल्याला बरोबर पुढच्या गळ्याचं जो माप आहे ते घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने लाईन ड्रॉ आपल्याला करायची असते. पहा, अशा पद्धतीने लाईन ड्रॉ केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, तर इथं आपल्याला बरोबर बॉक्स अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार आपल्याला इथं देता येईल. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता इथून इथं काय करायचं आहे, इथून इथं बरोबर तिरका टेप आपल्याला ठेवून गोल आकार देण्यासाठी आपल्याला बरोबर 1 ते पाऊण इंच अंतर घ्यायचं असतं, पॉईंट घ्यायचा असतो. पण इथं आपण गोल गळ्याच्या ऐवजी तुम्ही दुसरा सुद्धा कोणता सुद्धा शेप तुम्ही प्रिन्स कटला देऊ शकता. पहा, अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचा शेप तुम्ही देऊ शकता. त्यासाठी मग पॉईंट घ्यायची गरज पडत नाही, फक्त इथं तुम्हाला आकार देण्याची प्रॅक्टिसची गरज असते. लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारचा आकार तुम्ही इथं देऊ शकता, तुम्हाला हवा तसा, त्या पद्धतीने. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्याच्यानंतर आपल्याला बरोबर खाली कंबर रेषेचं माप आपल्याला टाकायचं असतं आणि त्याच्यानंतर चेस्ट पॉईंट वगैरे टाकायचं असतं. लक्षात घ्या इथपर्यंत. आता आपल्याला इथून इथं 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ना आपल्याला, त्याच पद्धतीने खाली शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं असतं. परंतु ते शिलाई मार्जिन घ्यायच्या अगोदर आपल्याला अजून एक गोष्ट करायची असते, नंतर शिलाई मार्जिन आपल्याला तिथे ॲड करायचं असतं. पहा, लक्षात घ्या, इथून आपल्याला 2 ते 3 ठिकाणी आपल्याला मार्जिन ॲड करायचं असतं, ते तुम्हाला नंतर सांगेनच. ठीक आहे, त्याच्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला इथून इथं सरळ टेप ठेवायचा आहे. आपल्याला वेस्ट पॉईंट आपल्याला इथं घ्यायचा असतो प्रिन्स कटला. ठीक आहे, प्रिन्स कटला वेस्ट पॉईंट तो कशा पद्धतीने किती घ्यायचा, कोणत्या साईजला, मी तुम्हाला काल सांगितलं आहे. पहा, अशा पद्धतीने. आता 36 साईज आपण ब्लाऊज घेतला आहे, तर 36 साईडला वेस्ट पॉईंट आपला 10 ते 10.5 इंचाचा आपला येत असतो. लक्षात घ्या, 10 ते 10.5 इंच. तर इथं आपण मग मी 10 ते 10 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेत आहे. 10 इंचावरती पॉईंट मी इथं घेते. पहा, अशा पद्धतीने 10 इंचावर पॉईंट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. तो बरोबर असा पॉईंट आपल्याला डार्क करायचा आहे. इथून इथं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता इथून इथं बरोबर जे 1/4 छाती आहे का नाही, 1/4 छाती, त्या 1/4 छातीचा आपला हाफ करायचा असतो. म्हणजे 9 1/4 छाती, तर 9चा हाफ आपला किती आला, 9चा हात आपला बरोबर 4.5 इंच आला. 4.5 इंच आल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून अर्धा इंच आपल्याला कट करायचं असतं. म्हणजे 4.5 मधून अर्धा कट केला, किती आलं, 4 इंच आलं. बरोबर 4 इंच आलं. मग 4 इंच बरोबर आपल्याला अशा पद्धतीने तिरका टेप उभा टेप ठेवायचा आहे आणि इथून इथं आपल्याला किती, तर 4 इंचावरती पॉईंट आपल्याला बरोबर घ्यायचा असतो. पहा, हे दोन्ही पॉईंट घ्यायचे असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची असते. लक्षात घ्या, हे दोन्ही पॉईंट आपल्याला महत्त्वाचे असतात. ठीक आहे, इथून पुढं आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे, म्हणजे पुढचे पॉईंट आपल्याला घ्यायचे असतात. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे आपल्याला, बरोबर इथं खाली टेप ठेवायचा आहे 1/4 कंबरेवरती. बरोबर इथं छोटे छोटे डॉट डॉट देऊन घेते तुम्हाला, बरोबर म्हणजे समजेल इथून इथं आपण हा पॉईंट घेतलेला आहे ते. ठीक आहे, हे कारण ही रेष आकायची आपल्याला आवश्यकता नसते, पण डॉट डॉट तुम्हाला देते. ठीक आहे, त्या डॉट डॉट दिल्यामुळे तुम्हाला समजून येईल, बाबा इथून इथं आपल्याला हा पॉईंट घ्यायचा असतो. ठीक आहे, आता जिथं आपल्याला अर्धा इंच आपल्याला कट करायचं, इथून इथं जेवढं घेतलंय ना आपण माप, समजा 4 इंच घेतलं तर 4 मधून अर्धा इंच आपल्याला कट करून इथं घ्यायचं असतं, म्हणजे 3.5 इंचाचं इथं माप आपल्याला घ्यायचं असतं. लक्षात घ्या, इथं आपण जे माप आपण वरती घेतलंय ना, त्यातून अर्धा इंच आपल्याला इथं कट कमी करून घ्यायचं असतं आणि तिथून पुढं आपल्याला जे माप घ्यायचंय ना, ते आपल्या साठीच्या साईजनुसार आपल्याला घ्यायचं असतं. लक्षात घ्या, तुमची साठी साईज जास्त असेल तर तिथं माप आपल्याला जास्त घ्यायचं असतं आणि साईज जर कमी असेल तर तिथून तिथे माप कमी घ्यायचं असतं. आपण ते कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, पाहिलं नसेल नक्की पहा. अशा पद्धतीने वेस्ट डाट आपल्याला घ्यायचा असतो. इथं आपले 36 साईजची कंबर आहे, 36 साईजचा ब्लाऊज आहे म्हटल्यावरती इथून इथं आपल्याला बरोबर 2.5 इंचाचा टक्स आपल्याला वेस्ट बरोबर पॉईंट घ्यायचा असतो. लक्षात घ्या, इथून इथं किती घ्यायचा असतो, 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. 36 साईजसाठी 2.5 इंचाचा इथून इथं आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे. ते कशासाठी ते तुम्हाला नंतर पुढे सांगते. आता इथून इथं आपल्याला बरोबर काय करायचं आहे, 1/4 छातीचं आपल्याला कंबरचं माप आपल्याला इथं टाकायचं असतं. आपल्या 1/4 कंबरचं माप किती आहे, तर 7.25 इंच आपलं 1/4 कंबरचं माप आपलं भरत आहे. लक्षात घ्या, 7.25 इंच. तर मग 7.25 इंच घेतल्यावरती काय करायचं, आता इथून इथं आपण जेवढं माप घेतलंय ना, समजा इथून इथं
2.5 इंच माप घेतलं आहे, तर तेवढंच माप आपल्याला बरोबर पुढं टाकायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा हे कटिंग करू तेव्हा तिथं बरोबर आपलं ते माप बरोबर ॲडजस्ट होऊन जाणार आहे. इथून इथं किती घेतले आपण 2.5 इंच, तर इथून इथं पुन्हा आपण इथं पुढं 2.5 इंच माप आपल्याला वाढवायचं असतं, जेणेकरून तो भाग कट केल्यानंतर हा भाग आपला बरोबर तिथे ॲडजस्ट होईल. ठीक आहे, इथपर्यंत आलं. आता इथून पुढं काय करायचं आहे, आता त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन वर घेतले ना, तेवढं शिलाई मार्जिन आपल्याला खाली घ्यायचं असतं. किती घ्यायचं आपलं 1.5 इंच आपल्याला खाली घ्यायचं असतं. इथं 1.5 इंच घेतला तर 1.5 इंचावरती पॉईंट घेऊन आपल्याला ती रेष बरोबर आपल्या अशा पद्धतीने जॉईन आपल्याला करून घ्यायची असते. पहा इथपर्यंत आपण आलो. आता काय करायचं आहे आपल्याला, बरोबर पुढं काय करायचं आहे, वरचा पॉईंट बरोबर आपल्याला खालच्या साईडला आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ही लाईन आपण जॉईन करून घ्यायची आहे. हा दोन्ही पॉईंट जॉईन करून घ्या व्यवस्थित पद्धतीने. तुम्ही इथं स्केलच वापरा, स्केलचाच वापर तुम्ही इथे करा. पहा तुम्ही पेपर कटिंग वारंवार किती पण पेपर वापरू शकता, त्या पद्धतीने अशी कटिंग पेपरवरती करण्याची प्रॅक्टिस नक्की तुम्ही घरी करा. ठीक आहे, तुम्ही बिगनर असाल तर नक्की वारंवार तुम्ही प्रॅक्टिस करा पेपर कटिंगची, तर तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट अशी पद्धतीने पेपर कटिंग जमणार आहे. ठीक आहे, आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. पहा लक्षात घ्या, इथून इथं आता हे 2 पॉईंट काय करायचे आहेत आपल्याला, दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत दोन्ही पॉईंट. पहा ही रेष आपली तिरकी येणार आहे, प्रत्येक वेळेस नेहमी तुमची सर्वांचीच ही रेष तिरकी येणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. आता मधला जो पार्ट आहे ना आपला बरोबर, तो कट होऊन जाणार आहे, लक्षात घ्या. तो पॉईंट कट होऊन जाणार आहे मधला पार्ट, त्याच्यामुळे तर आपण पुढं 2 इंच म्हणजे तेवढंच 2.5 इंच वाढवलेलं असतं. पहा हे जी पॉईंट आहे ना, हे जी रेष आहे ना, ती रेष बरोबर जेवढी भरती ना त्याचा आपल्याला हाफ करायचा असतो अशा पद्धतीने. म्हणजे त्या रेषेचा मधला मिडल पॉईंट आपल्याला काढायचा असतो. हे लक्षात घ्या. इथून इथं आपला जो मिडल पॉईंट आहे येत आहे ना, तो मिडल पॉईंट आपल्याला द्यायचा आहे, त्या रेषेचा मधला मिडल पॉईंट बरोबर. आता इथून इथं जी आहे ना, त्या दोन्हीचा मिडल पॉईंट आपल्याला काढायचा आहे बरोबर. ह्या दोन्हीचा मिडल पॉईंट आणि ह्या दोन्हीचा सुद्धा आपल्याला मिडल पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने आपले बरोबर 3 मिडल पॉईंट आपले किती होतात, अशा पद्धतीने आपले एकूण 3 मिडल पॉईंट आपले तयार होतात. अशा ह्या मिडल पॉईंटवरती आपल्याला आता बरोबर शेप द्यायचा आहे. कशा पद्धतीने ते पहा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पहा इथं 1/2 इंचाचा अंतर घ्यायचा आहे, इथून इथं फक्त 1 रेषा अंतर घ्यायचं आहे. किती, 1 रेषा अंतर घ्यायचं आहे फक्त इथून इथं, आणि इथून इथं 1/2 इंच अंतर घ्यायचं आहे, आणि इथून इथं अर्धा इंचाचं अंतर आपल्याला घ्यायचं आहे, लक्षात घ्या. हे पॉईंट आपण कशा पद्धतीने किती अंतरावर घेतो ते लक्षात घ्या. इथून इथं अर्धा इंचावर घेतले, इथून इथं 1 इंच, 1/2 इंच आणि खाली अर्धा इंच घेतलेलं आहे. आणि आता हे दोन्ही पॉईंट आहेत नाही बरोबर असे सरळ रेषेने आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचे असतात. पहा, आणि आता इथं आपल्याला शेप देऊन घ्यायचा असतो. हा शेप आपला मेन असतो, हा प्रिन्स कटचा शेप आपला समजला जातो. हा शेप व्यवस्थित आला पाहिजे. पहा अशा पद्धतीने थोडीशी किंचित बाहेर रेष काढून घ्या, आणि अशा पद्धतीने ह्या पॉईंटला अशा पद्धतीने जोडून तुम्ही व्यवस्थितपणे घ्या. म्हणजे अशा पद्धतीने तुमची बरोबर अशी कटिंग व्यवस्थित इथं होणार आहे. पहा इथपर्यंत समजलं. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे, लक्षात घ्या. पुढे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. ही फिटिंग तुमची, ही कटिंग तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट अशीच बसणार आहे. कमेंट करून नक्की छान छान रिप्लाय द्या. तुम्हाला व्हिडिओ कसे आवडतात, आपले व्हिडिओची कटिंग कशी आवडती तुम्हाला, कसे तुमचे फिटिंगला ब्लाऊज बसतात ते नक्की कमेंट करून छान छान उत्तर देत जा. पहा अशा पद्धतीने आपल्याला सरळ रेष राखून घ्यायची आहे, सरळ रेषा आखून घ्यायची आहे डॉट डॉटने आपल्याला. आणि आता इथून इथं जेवढं आपण नंतर घेतले ना त्याचा हाफ आपल्याला काढायचा असतो. इथून इथं जेवढं घेतलं त्याचा हाफ काढायचा आहे. समजा आपण 2.5 इंच घेतला आहे, तर 2.5 इंचाचा आपल्याला हाफ इथं काढायचा असतो. 2.5 इंचाचा हाफ बरोबर 1.25 इंच येत असतो. तर आपण इथून इथं आपल्याला बरोबर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे, आणि बरोबर आपल्याला तिथं काय करायचं आहे, 1.25 इंचाचा पॉईंट अशा पद्धतीने तिरका टेप ठेवून घ्यायचा आहे बरोबर. हा बरोबर मुंड्यावरती आपण 1.25 इंचाचा घेतला टेप मार्किंग बरोबर. आता हा मार्किंग आपल्या बरोबर ह्या शेपला आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे, म्हणजे तो पॉईंट आपला बरोबर मुंड्यातला पॉईंट प्रिन्स कट जोडायचा पॉईंट आपला तयार होतोय. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. अशा पद्धतीने तर हा थोडासा किंचित बाहेर आणायचा आहे बरोबर पॉईंट आपल्याला रेष बरोबर, आणि अशा पद्धतीने इथं आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने आपला बरोबर असा प्रिन्स कटचा शेप आपला रेडी झालेला दिसतोय. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला पुढं काय करायचं आहे, पुढं आपल्याला अजून एक प्रोसेस करायची आहे. इथून जे आपण शेप देणार आहे ना, तो शेप दिल्यानंतर आपण जेव्हा शेप दिल्यावर कटिंग केल्यावर जेव्हा स्टिचिंग करतो ना, तेव्हा आपला ब्लाऊज काय होतो, आपला ब्लाऊज इथं अर्धा इंचाने कमी होतं किंवा उचलला जातो बरोबर. बॅक पार्टपेक्षा हा पार्ट आपला कमी साईजचा होतो. त्याच्यामुळे आपल्याला इथून इथं काय करायचं आहे, बरोबर दोन्ही जोडल्यामुळे उचलला जातो. त्याच्यामुळे आपल्याला इथून इथं खाली अर्धा इंचाचा पॉईंट आपल्याला घ्यायचा असतो. लक्षात घ्या, अर्धा इंच
इंच खाली आपल्याला वाढवायचं असतं. पहा इथं आपण अर्धा इंचाचं पॉईंट दोन्ही घ्यायचं आहे. बरोबर अशा पद्धतीने दोन्ही साईडला अर्धा इंचाचं पॉईंट घ्यायचं आहे आणि ते पॉईंट सरळ रेषेने आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. पहा इथं पूर्णपणे हे पॉईंट आपल्याला सरळ रेषेने इथं आपण असं जॉईन करून घेणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचं आहे ती पुढची प्रोसेस नक्की पहा. व्हिडिओ अजिबात आपल्याला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका. आपली मेथड एकदम इझी मेथड आहे, सर्वांना सहज समजेल अशा पद्धतीने आपली मेथड आहे. त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा कसे वाटतात आपले पेपर कटिंग किंवा आपले ब्लाऊज. ते पहा अशा पद्धतीने तुम्ही अगोदर व्हिडिओ पूर्ण डिटेल पाहत जा, नंतर कटिंग करायला घेत जा. ठीक आहे, तुम्ही डबल व्हिडिओ रिपीट केला बघितला तरी काही हरकत नाही. पहा अशा पद्धतीने हे दोन्ही पॉईंट आपल्याला आता जॉईन करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय होईल, बरोबर ब्लाऊज आपला बरोबर मॅच होईल. बरोबर अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचं आपल्याला आता ते तिथं कटिंग करायचं असतं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. हा पूर्णपणे आपली प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग आपली झालेली आहे. अजून एक सांगते तुम्हाला, अजून एक आपल्याला अर्धा इंचाचं इथून इथे आपल्याला बरोबर पॉईंट घेऊन आपल्याला वाढवायचं असतं. बरोबर इथून इथं काय करायचं असतं, पॉईंट घेऊन अर्धा इंचाचं आपल्याला बरोबर वाढवायचं असतं. पहा लक्षात घ्या, इथून इथे खाली सुद्धा आपल्याला अर्धा इंच घ्यायचा असतो आणि तिथून वरती सुद्धा आपल्याला अर्धा इंच घ्यायचा असतो. बरोबर, आणि हे अर्धा इंच घेतलेले जे असते ना, हे मार्जिंग ॲड असते एक्स्ट्राची, ती आता दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचे असतात. पहा हे दोन्ही पॉईंट आपल्याला काय करायचं आहे, जॉईंट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि हे दोन्ही पॉईंट आता जॉईंट केल्यानंतर आता आपल्याला फायनली कटिंग आपल्याला करायची असते. लक्षात घ्या. आणि आपण ही जेव्हा पेपर कटिंग ठेवतो ना ह्याच्यावरती कापडावरती, तेव्हा सुद्धा आपल्याला ह्याच्यात शिलाई मार्जिंग स्टिचिंग मार्जिंग ॲड करायची असते. लक्षात घ्या, ती सुद्धा कटिंगचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. ठीक आहे, नाहीतर अर्धा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमची कटिंग फिटिंग व्यवस्थित बसणार नाही, कटिंग चुकणार आहे. ठीक आहे, तुम्हाला साईजला ब्लाऊज कमी पडण्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे कटिंगचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका आपला. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपण काय करायचं आहे, ह्याची कटिंग व्यवस्थित पद्धतीने करून घ्यायची आहेत. आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंट करायला छान छान अजिबात विसरत जाऊ नका. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आता आपण व्यवस्थित ह्याची कटिंग करून घेणार आहोत. सुरुवातीला संपूर्ण कडेने कटिंग आपण करून घेणार आहोत, जेणेकरून आपला बॅकपार्ट ह्याच्यातून निघणार आहे. अजून बॅकपार्टची कटिंग ह्याच्यातून कशी करायची आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. व्यवस्थित टिप्स सहित व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, नाही तर तुम्हाला कसं समजलं तरच तुम्ही व्यवस्थित परफेक्ट कटिंग करू शकता. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. ही पूर्णपणे आपल्याला कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला बॅकपार्ट ह्याच्यातून कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी तर पाठीमागचा जो मुंडा आहे ना, त्या मुंड्यापासूनच आपल्याला कट करून घ्यायचं असतं. ठीक आहे, लक्षात घ्या. पहा कसं मी कटिंग करून घेतली आहे पाठीमागच्या मुंड्यापासून, तुम्ही पण त्या पद्धतीने कटिंग करून घ्या. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हा पेपर जे आहे ना, हा पेपर आपल्याला पूर्णपणे अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे. आणि ओपन पूर्णपणे करून घेतल्याच्या नंतरच आपल्याला बॅकपार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही कट आपल्याला करून घ्यायचे असतात. ठीक आहे, हे डबल फोल्डचं आपण ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे तुम्ही पण पेपर कटिंग करताना डबल फोल्डचं असं ठेवा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पार्ट व्यवस्थित कट करून घेणार आहोत. ह्याच्यानंतर आपण डायरेक्ट कापडावरती आपण पेपर कटिंग न ठेवता डायरेक्ट कापडावरती प्रिन्स कट ब्लाऊज कशा पद्धतीने ड्रॉ करणार आहोत, कटिंग करणार आहोत ते आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे आपले व्हिडिओला फॉलो करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि नक्की आपले व्हिडिओ डेली पाहत जा. तिथे सुद्धा तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. डायरेक्ट कापडावरती कशी पेपर कटिंग आपण करणार आहोत किंवा कशी करायची असते ते. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, आता पुढचा मुंडा जो असतो ना आपला, ते पुढचा मुंडा फ्रंट पार्टमधून कट करून घ्यायचा असतो सर्वात आधी. बरोबर, आपण हा कट करून घेतला मुंडा. आता आपल्याला काय करायचं आहे, आता हा आपल्याला बरोबर हा पॉईंट आहे ना, हा पॉईंट आपल्याला बरोबर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. बरोबर, हा शेप बरोबर पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने कट करून घ्या. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे आपल्याला, बरोबर हा जे पार्ट आहे ना मधला जो राहिलेला, तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बरोबर, हा जो कट केलेला असतो ना, हा 2.5 इंचावरती आपण हा पॉईंट घेतला होता ना, बरोबर, आणि हा कट होऊन जातो. त्याच्यामुळेच आपण पुढं 2.5 इंच वाढवलेलं होतं मागाशी. ठीक आहे, समजलं. ते 2.5 इंच आपण का वाढवलं होतं, 1/4च्या साठी 1/4 कंबर टाकल्याच्या नंतर ते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपले बरोबर हे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. अजून एक आपला इथं गळ्याची कटिंग आपली राहिलेली आहे, ती सुद्धा कटिंग आपल्याला
आपल्याला करून व्यवस्थित पद्धतीने करून घ्यायची आहे. ठीक आहे, व्हिडिओ अजिबात आपले स्किप करत जाऊ नका, शेवटपर्यंत नक्की पहा. इथं स्टिचिंग मार्जिंग आपल्याला घ्यायची असते पेपर कटिंग कापडावरती ठेवून करताना. ठीक आहे, लक्षात घ्या, तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. ठीक आहे, आपण ह्याच्यानंतर पेपर कटिंग कापडावर ठेवून कशी कट करायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत. स्टेप बाय स्टेप सर्व काही बिगिनर्स लोकांना सुद्धा सर्व काही व्यवस्थित शिकता येईल अशा पद्धतीने आपण सर्व स्टेप बाय स्टेप आपण सर्व काही शिकत असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण गळा कटिंग करून घेतला. आता पहा, हा आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. म्हणजे फ्रंट पार्ट आपला किती पीसचा झाला? फ्रंट पार्ट आपला फक्त ओनली 2 पीसचा आपला रेड तयार झालेला आहे. 2 पीसवरतीच आपला असतो. ही झाला विदाउट क्रॉसपट्टीचा प्रिन्स कट. क्रॉसपट्टीचा प्रिन्स कट हा वेगळा पद्धतीने कटिंग करायचा असतो. पहा, हा बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे. बॅक पार्टमध्ये अजून 2-3 कट चेंजेस आपल्याला करायचे असतात. पहा, इथं जे आपण अर्धा इंच वाढवलेलं असतं ना, ते अर्धा इंच कडेला खाली सोडून बरोबर आपण ती रेष सरळ अशा पद्धतीने क्रॉसिंग जी केलेली होती ना, ती सरळ अशा पद्धतीने रेष तयार करून घ्यायची आहे, आखून घ्यायची आहे आणि ती बरोबर तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायची असते. लक्षात घ्या, अर्धा इंच आपण पुढं वाढवलेलं असतं आणि इथं सुद्धा अर्धा इंच आपण पाठीमागे फ्रंट पार्टला वाढवलेलं होतं. ठीक आहे, फ्रंट पार्टला अर्धा इंच वाढवलं असं होतं, ते सुद्धा अर्धा इंच आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. फक्त प्रिन्स कट ब्लाऊजचं सांगत आहे, लक्षात घ्या. इथं अर्धा इंच कट करून घेतलं. इथं बरोबर आपल्याला काय करायचं आहे, 2.5 इंच जे वाढवलं होतं ना पुढं टक्ससाठी, ते 2.5 इंच सुद्धा आपल्याला ह्याच्यातून कट करून घ्यायचं होतं. लक्षात घ्या, म्हणजे आपण आधी अर्धा इंच कट केलं, त्यानंतर पुन्हा 2.5 इंचावर कट करायला पॉईंट घेतला. ठीक आहे, आणि आता हा पॉईंट जे 2.5 इंचावर घेतला नाही ना, बरोबर आपण त्याच्यात आणखी एक काही करायचं, बॅक पार्टला 1 इंच वाढवायचं असतं. लक्षात घ्या, म्हणजे एकूण तुम्ही खाली किती कट करणार? बरोबर, खाली एकूण तुम्ही 1.5 इंच कट करायचं आहे ह्या पार्टमधून आणि वर अर्धा इंच. बरोबर, आणि हे पॉईंट अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे इथं कटिंग करून घ्यायचं आहे. बरोबर, इझी पद्धतीने तुम्हाला एकदम सांगत आहे. म्हणजे आपण फ्रंट पार्टला जी स्टिचिंग मार्जिंग ॲड केलेली होती ना, ती स्टिचिंग मार्जिंग इथं कट करून घ्यायची आहे. फक्त हा 1 इंच बॅक टक्सला वाढवून घ्यायचे आहे. 1/4 कंबर 1 इंच बॅक टक्स आणि पुढच्या पुढं 1.5 इंच. बरोबर, बाकी राहिलेला पार्ट आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला हा बॅक पार्ट रेडी होणार आहे. ठीक आहे, म्हणजेच हा बॅक पार्ट एवढाच आपल्याला चेंज इथे करायचा असतो. नंतर गळ्याची डिझाईन कशी काढायची, गळा कसा हे करायचा, त्याच्यानुसार गळ्याची आपल्याला कटिंग करायची असते. ठीक आहे, अशा पद्धतीने हा बॅक पार्ट सुद्धा आपला रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आपला फ्रंट पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता ह्याची स्टिचिंग मार्जिंग आपण कटिंग करताना पाहूया कुठे कुठे ॲड करायची ती. आता आपली काय राहिलेली आहे, आता आपली बाही राहिलेली आहे. बाही कटिंग सुद्धा तुम्हाला करून दाखवत आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. ठीक आहे, वारंवार बाही कटिंग तुम्हाला करून दाखवून झालेली आहे. तरी पुन्हा एकदा आपण बाही कटिंग पाहूया कशा पद्धतीने करायची. प्रत्येक ब्लाऊजसाठी बाही कटिंग ही एकच पद्धत बाही कटिंगची राहणार आहे. फक्त बाही कट वगैरे आणि बाही गडीमध्ये फरक असणार आहे. ठीक आहे, आता इथून इथं आपल्याला पूर्ण उंची बाहीची टाकायची असते. पूर्ण उंची आपण 5-5.5 इंच टाकली आहे. बरोबर, इथं सुद्धा तेवढीच पूर्ण उंची घ्यायची आहे आपल्याला. बरोबर, 5.5 इंचावरती आणि दोन्ही पॉईंट आपल्याला सरळ करून घ्यायचे आहेत. खाली आणि वरती पॉईंट आपण का घेतो, कारण आपली ही रेषा आहे ना, ही रेषा तिरकी येऊ नये म्हणून आपण दोन्ही ठिकाणी पॉईंट घेत असतो. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, बरोबर हे रेषा पूर्ण जॉईन घेतल्यानंतर आता इकडं टेप आपल्याला ठेवायचा असतो. इकडून इकडं टेप ठेवला, इथून इथं टेप ठेवलं. आपल्याला इकडून इकडं काय करायचं आहे, आपल्याला बाही कट टाकायचा असतो. ठीक आहे, इथून इकडे काय करायचं आहे, बाही कट टाकायचा असतो. लक्षात घ्या, बाही कट किती घेणार, बाही कट 3 इंच आपण घेणार आहोत. लक्षात घ्या, बाही कट 3 इंच आपण घेणार आहोत. इथून इकडं सुद्धा मग आपण 3 इंचच घ्यायचं आहे, जेणेकरून आपली रेषी तिरकी येऊ नये म्हणून. ठीक आहे, आता काय करायचं आहे, हे दोन्ही पॉईंट आपल्याला बरोबर जॉईंट करून घ्यायचे असतात. दोन्ही पॉईंट आपण जॉईंट करून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती बाहीगडीचं माप टाकायचं असतं. ठीक आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करत जाऊ नका. ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला व्यवस्थित असं सर्व काही समजणार नाही. आता काय करायचं आहे, आपल्याला ह्याच्यावरती बाहीगडीचं माप टाकायचं आहे. आता 9 इंच 36 साईजची जे बाहीगडी आहे, 36 साईजसाठी आपल्याला बाहीगडी किती लागणार आहे, 36चा 4 किती आला, 9 इंच. मग त्या 9 इंचामधून अर्धा इंच आपल्याला कट करून घ्यायचं असतं. अर्धा इंच तर आपण कट करून घेतला आहे. मग इथं बरोबर आपलं 8.5 इंच इथं बरोबर बाहीगडी आपली येत आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला ही रेष आणि ही रेष अशा पद्धतीने आपल्याला बरोबर
व्यवस्थित पद्धतीने तिथून इकडे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची असते 8.5 इंच बाहीगडी टाकल्याच्या नंतर. ठीक आहे, आतल्या साईडला 1.5 इंच घेतलं शिलाई मार्जिन. आता काय करायचं आहे आपल्याला, हा पॉईंट बरोबर बाहीगडीचा पॉईंट आणि खालचा पॉईंट बरोबर आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे तिरक्या रेषेने. ठीक आहे, ह्याच्यावरती आपल्याला बाहीगडीचं माप बाही आकाराचं माप टाकायचं असतं. आता ही जी तिरकी रेष आपण घेतली ना, ह्या तिरकी रेषेचं काय करायचं आहे आपण नंतर पाहू. इथं अगोदर ना आपण 1 इंच आणि 1.5 इंचाचा पॉईंट आपल्याला घ्यायचा असतो. इथून इथं 1 इंच आणि इथून तिकडे 1 इंच, इथून इकडे 1.5 इंच माप घ्यायचं असतं. लक्षात घ्या, पुढच्या आणि मागच्या बाहीच्या आकारासाठी 1 ते 1.5 इंचाचं माप आपल्याला तिथं घ्यायचं असतं. आता हे टेप तिरका ठेवला आणि ठेवून घ्यायचा आणि ह्याचा आपल्याला हाफ काढून घ्यायचा असतो. हाफ काढून घेतल्यानंतर जो हाफ येतोय ना आपला, तो हाफचा पॉईंट आपल्याला इथं द्यायचा असतो. म्हणजे ह्या रेषेचा आपल्याला मिडल पॉईंट काढायचा असतो. लक्षात घ्या, अशा पद्धतीने आपण मिडल पॉईंट काढून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, इथून इकडे बरोबर आपल्याला 1/2 इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि ह्या इकडून इकडं रेषेच्या खाली 1/2 इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि इकडं पण 1/2 इंचाचं अंतर घ्यायचं आहे. लक्षात घ्या, आणि आता हे पॉईंट बरोबर आपल्याला बाहीगडीचा अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बाहीचा आकार बरोबर परफेक्ट इथं असा आपला येणार आहे. हा झाला बाहीचा बॅक साईडचा आकार आणि हा झाला आपला फ्रंट साईडला जॉईन करायचा बाहीचा आकार. ठीक आहे, इथपर्यंत समजलं बाहीचा आकार कसा द्यायचा. आता आपल्याला इथून इथं दंडघेर टाकायचा असतो. दंडघेर आपला जो काय असेल ते इथं टाकायचा असतो. आता ह्याचा दंडघेर, ह्या कटिंगचा दंडघेर 5.5 इंच आहे. आता इथून इथं आपल्या दंडघेर बरोबरच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायची असते. पहा, आता हा दोन्ही पॉईंट आहेत ना, हे दोन्ही पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे असतात. हे दोन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे आणि इथं सुद्धा जॉईन करून घ्यायचा, जेणेकरून स्टिचिंग मार्जिंग आपली कुठली आहे काय ते आपल्याला समजून येते. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, आता आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची असते. लक्षात घ्या, आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे. आता बाही कटिंग करताना कशा पद्धतीने करायची ते पहा. सविस्तरपणे आपण सर्व काही पाहत आहोत. ठीक आहे, आपली व्हिडिओ खास बिगिनर लोकांसाठी असतात, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करत जाऊ नका. म्हणजे तुम्हाला पॉईंट टू पॉईंट डिटेल टिप्स ट्रिक्स सहित सर्व काही तुम्हाला समजायला शिकायला मिळेल. पहा, इथं बॅक पार्ट बरोबर पूर्णपणे बाहीचा कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, पूर्णपणे दोन्ही पीसमध्ये. आणि आता पुढचा पीस कट करण्यासाठी बाही पूर्णपणे ओपन करून आपल्याला घ्यायची असते. त्याच्यानंतर ओपन केल्यानंतरच एक पार्ट आपल्याला इथं कट करून घ्यायचा असतो. लक्षात घ्या, बाही पूर्ण ओपन करून घेतल्यावरतीच बॅक पार्ट आपल्याला इथे कट करून घ्यायचा असतो. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे आपल्याला, ही पूर्णपणे बाही आपली रेडी झालेली आहे. पूर्णपणे बाही रेडी झालेली आहे. 36 साईजची प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग आपली पूर्णपणे रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपला इथं पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. ह्याची आपण पेपर कटिंग कापडावरती ठेवून कशा पद्धतीने कट करायचे आहे त्याचा व्हिडिओ आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर मेन कापडावरती आपण पेपर कटिंग ठेवून कशा पद्धतीने मेन कापडावरती कसं आपण डायरेक्ट मापे टाकून आपण कटिंग करणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊजची, ते सुद्धा आपण व्हिडिओ पाहणार आहोत. ठीक आहे, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आपले व्हिडिओ पाहत असताल तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि नवीन असाल पाहिला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.